19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी। हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या। तुमच्या तोंडावर थुकतील लोक असं बसून शेतकरी 19 आत्महत्या किडन्या विकतो आणि तुम्ही त्याला काहीतरी बळजबळ करत बसलात। अरे यांना तर आणून साल्यानं फाशी दिली पाहिजे चौकात आणून। अध्यक्ष महोदय, गृहमंत्री महोदयांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे एक प्रकार नाही तर खाजगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या असल्याची माहिती गृह विभागानेच दिली आहे। जे लेखी दिली आहे, मंगळवारच्या विधानसभेच्या उत्तरामध्ये ते आहे, आपण जरा शोधलं तर। महाराष्ट्रामध्ये हे केवळ प्रकरण कशामुळे पुढे झालं तर ते माझ्यामुळे आलं। मी ज्यावेळेस या व्यक्तीला बाहेर देशामध्ये डेटा सेंटरवर नोकरीसाठी फूस लावून नेलं होतं आणि तिथे नेऊन त्यामध्ये चॅटिंगसाठी आणि ब्लॅकमेलिंगसाठी त्याचा वापर केला जायचा, ही सगळी माहिती आल्यानंतर मी त्याला सोडून आणलं। येण्याचं तिकीट मी दिलं। चीनजवळ एक छोटासा देश आहे, सोल नावाचा देश, त्या देशातून त्याला आणलं। छोटासा देश आहे, बेटवर आहे। मी पैसे काढून त्या शेतकऱ्याला आणला आणि इथे आल्यानंतर पोलीस अधीक्षकांना ही सर्व माहिती देण्याचं काम त्यावेळेस स्टार्टिंगला मी केलं आणि मग ही प्रकरण उघडकीस आलं। बातकुळकर साहेब, म्हणजे खूप मोठं प्रकरण आहे। 19 शेतकऱ्यांनी, विशेष म्हणजे काय सांगू आपल्याला, तामिळनाडू, दिल्ली हे दोनही डॉक्टर, त्या डॉक्टरला तर दिल्लीच्या डॉक्टराला हात लावू शकत नाही, कोणी लावू शकत नाही, कारण त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं आहे। दिल्लीच्या डॉक्टरला पद्मश्री पुरस्कार दिला आहे। कदाचित माहिती नसेल, किती गंभीर विषय आहे माननीय मंत्री महोदय। तर त्या कोणी ते तुम्ही जिल्हा पहा तुमचा, तो इथे कशाला हा जिल्हा इकडे आणताय? अध्यक्ष महोदय, गांभीर्य घालवू नका महाजन साहेब, तुमचा या विषय फार गंभीर आहे। तुम्ही बसून त्याचा, खडसे साहेब आणि तुमचा वाद तो वेगळा वाद आहे, तो जमिनीचा वाद आहे, तो सावकारीचा वाद नाही। ते सावकार बाजूला बसणे। 19 लोकांनी आत्महत्या। अध्यक्ष महोदय, हद काय झाली की मर्यादा कुठे आहेत? पण फार लांबपर्यंत आहेत। अध्यक्ष महोदय, माझी मागणी भातखळकर साहेबांनी म्हटली त्याप्रमाणे, थांबा ना आता, मग आता तुम्हाला प्रश्न फार गंभीर आहे, तुम्हाला शेतकऱ्याच्या संदर्भात काढून, नाही तर तुम्ही काढतच आले तुम्ही। मंत्री महोदय, त्यांना बोलू द्या। आता मी माझा आवाज अजून काही वाढवला नाही, त्यामुळं त्यांना जरा माझ्या आवाजाची कल्पना आहे। अध्यक्ष महोदय, 1 लाखासाठी 74 लाख रुपये तर दिलेच, किडनी विकली हे तर पैसे दिले, ट्रॅक्टर गेली, शेतीही गेली, ट्रॅक्टर होती ट्रॅक्टर उचलून नेली, ते सुद्धा विकून टाकली। आणि हे सर्व प्रकरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सावकारांचं राज्य असल्यासारखी परिस्थिती झाली आहे। 19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न इथे उपस्थित होत असताना खरं तर हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या। तुमच्या तोंडावर थुकतील लोक असं बसून शेतकरी 19 आत्महत्या किडन्या विकतो आणि तुम्ही त्याला काहीतरी बळजबळ करत बसलात। अध्यक्ष महोदय, मी म्हटलं नाही, हे मंगळवारच्या लेखी उत्तरामध्ये आले 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या, आपल्या किडन्या विकल्या म्हणून। अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की सावकारांचा एवढा मोठा पाश आणि काय करताय मग? मी जर हेच विचारलं मंत्री महोदयांना की 19 लोकांनी, शेतकऱ्यांनी किडन्या विकतपर्यंत आपल्या खात्याकडे माहिती नव्हती, आपल्या खात्याकडे ही कल्पना आली नाही, गंभीर आहे की नाही? म्हणजे गृह विभागाने किंवा तुमच्या पोलीस विभागाने, आम्ही तुम्हाला कोणाला दोषी धरत नाही, आम्ही तुम्हाला दोष देत नाही, पण एवढं मोठे प्रकरण होतात राज्यामध्ये, कनेक्शन काय, कुठले कुठले आहेत? यामध्ये चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर आहे की या जिल्ह्याचा समावेश आहे, यामध्ये आहे ना। आणि म्हणून माझी मागणी अशी आहे, मला उत्तर अपेक्षित असं आहे मंत्री महोदयाकडून, हे रॅकेट मोडून काढलं पाहिजे, हे संपवलं पाहिजेत। केवळ थातूर मातूर कारवाई करून हे होणार नाहीये। सरकार म्हणून, शासन म्हणून, मंत्री महोदय म्हणून या सभागृहात हे जेवढी सावकार आहेत 19 किडन्या शेतकऱ्यांचे विकणारे,
आणि याच्या मागे असलेले सर्व सोबती सहभागी DDR तर आहेच. शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यामध्ये सावकार आहेच, पण किडन्या विकतपर्यंत हे एवढे मोठे गुन्हा होतो आहे तर गृह विभागाचंच उत्तर आहे. त्यांनीच उत्तर द्यायचं. त्याच्यावर कारवाई कोण करणार? DDR असेल, DDR वरही कारवाई झाली पाहिजे. हे सावकारांचं नेटवर्क ज्यांनी तयार करून ही जी लूट चालली आहे, अरे तर हे तर आमचे अतुल भाऊ म्हटले त्यांच्यावर मुका लावा. का? अरे यांना तर अनुसाल्यानं फाशी दिली पाहिजेत, चौकात आणून मरतपर्यंत मारलं पाहिजेत. शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यासाठी त्यांना लुटण्याचं काम इथपर्यंत जर राज्यामध्ये येत असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल? शेतकरी कशा संकटात असेल? म्हणून मला माझी विनंती आहे, मी बोलणार आहे नंतर, पण आपल्याला माझी स्पेसिफिक विनंती प्रश्न असा आहे, मला उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे की अतुल भाऊ म्हणतात त्याप्रमाणे या सर्व जेवढे सावकार आहेत आणि या किडनीमध्ये सहभागी झालेले आहेत यांच्यावर उत्तर तुम्ही खूप छान दिलं. उत्तराला त्यांचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यांची प्रॉपर्टी आपण जप्त केली पाहिजेत. हो, जीव गेलाय. एका किडनीवर 19 शेतकरी जगतायत. एक दुसरी किडनी गेली ना 19ही मरतील ना. म्हणून उत्तर चांगलं दिलं तुम्ही, पण यांच्यावर ज्या कलमा लावल्यात त्यामध्ये मोकोका लावण्याची आवश्यकता आहे. मोका तुम्ही लावणार का? आणि हे सर्व रॅकेट शोधून काढत असताना या रॅकेटचा सूत्रधार जो आहे दिल्लीत, महाराष्ट्राची पोलीस जाऊन त्या पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का? साऊथमध्ये पोलीस जाऊन आले चंद्रपूरचे, त्याच्या घराच्या भोवताल पोलिसांचा घुसू दिलं नाही, प्रवेश करू दिला नाही. त्या घराला सर्व गावकऱ्यांनी, त्या परिसरातील लोकांनी डॉक्टरला अटक करू दिली नाही. उलट पोलिसांनाच जीव धोक्यात घालून पोलिसांना वापस यावं लागलं. किती भयानक असेल. म्हणून SIT नेमून होणार नाही, तर याच्या खोलवर जाण्यासाठी या मूळ सूत्रधाराबरोबर महाराष्ट्रातील हे किडनी विकण्यासाठी भाग पाडणारे जेवढे सावकार आहेत या सावकारावर किती दिवसात कारवाई करणार आणि यांना सर्वांना एक कडक कारवाईसाठी जे काही सापडले त्यांच्यावर मोका लावणार का?